नमस्कार. रोकठोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. कालचा दिवस उजाडला तो सुंदर पिचाईंच्या निवडीच्या बातमीनं. अवघ्या जगाला कवेत घेणाऱ्या गुगल या कंपनीच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली. सुंदर पिचाई हे मूळचे भारतीय वंशाचे म्हणजे चेन्नईचे. 1492 मध्ये भारताचा शोध घ्यायच्या मोहिमेवर निघालेला कोलंबस अखेर पोहोचला अमेरिकेला. तर 20 वर्षापूर्वी डोळ्यात स्वप्न घेऊन सुंदर नावाचा हा भारतीय तरुण अमेरिकेच्या JFK या एअरपोर्टवर उतरला आणि थेट सिलिकॉन व्हॅलीमध्ये दाखल झाला. आपल्या मेहनतीनं आणि कर्तृत्वानं गुगल नावाच्या या प्रतिसृष्टीवर या सुंदरनं आपलं अधिराज्य निर्माण केलं. उद्योजकता, व्यावसायिकता आणि बुद्धिमत्ता यांचं क्लासिक उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. जो साधा परवापर्यंत अमेरिकेचा नागरिक देखील नव्हता, फर्स्ट जनरेशन मायग्रंट होता, त्याला किती सहजपणे तिथे स्वीकारण्यात आलं. खरं तर संसदेच्या या आजच्या गदारोळावर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर, सोनिया गांधींच्या वेलमध्ये येण्यावर किंवा त्यांना विचारलेल्या 7 प्रश्नांबद्दल आपल्याला बोलता आलं असतं. संसदेचं अधिवेशन झाल्यानंतर आपण त्यावर बोलूच. पण आज मला महत्वाची चर्चा करायची आहे ती जग जिंकणाऱ्या या भारतीयाची. त्यांनी गाजवलेल्या अभूतपूर्व अशा कामगिरीची. सुंदर पिचाईचा पगार किती आहे माहिती आहे? तब्बल 350 कोटी रुपये. त्याआधी सत्या नादेला फेब्रुवारी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO बनले होते. त्याच्या आधी बऱ्याच वर्षापूर्वी पेप्सिकोच्या CEO पदी इंदिरा नुई यांची निवड अशीच लक्षवेधी ठरली होती. मग झाले राजीव सुरी, शंतनू नारायण, फ्रान्सिस्को डिसूजा, संजय झा किंवा अजय बग्गा. ही यादी आता वाढतच चालली आहे. मात्र प्रश्न असा आहे की या यादीमध्ये आमची ती 56 इंचाची छाती अभिमानानं किंवा गर्वानं फुलून यायचं खरंच कारण आहे का? असं का होतं की इथल्या झाडाची फुलं परदेशातच बहरतात? ज्या कंपन्यांचा बोलबाला जगभरात आहे त्या कंपन्यांचे CEO किंवा प्रमुख भारतीय वंशाचे असतात, पण त्या कंपन्या भारतीय नसतात. आमच्या देशात उद्योजकतेचं हे स्पिरिट का बरं रुजत नाही? गप्प बसा, प्रश्न विचारू नका ही संस्कृती घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून कामाच्या ठिकाणापर्यंत अगदी संसदेपर्यंत देखील समाजापर्यंत का बरं रुजवली जाते? किती दिवस आम्ही नोकरी करण्यात आणि खरडेघशी करण्यात धन्यता मानणारे कारकुंडे जन्माला घालणार आहोत? व्यवस्थेला प्रश्न विचारणारे, तर्काच्या प्रत्येक कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहणारे विचारवंत, शास्त्रज्ञ, द्रष्टे आम्ही कधी निर्माण करणार? सुंदर पिचाईच्या निवडीचा आम्ही अभिमान बाळगायचा की हा क्षण आत्मपरीक्षणाचा आहे असं समजायचं? उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण विचार याची संस्कृती आपल्याकडे का बरं रुजत नाही? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात मेड इन इंडिया. मेड इन इंडिया या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. सध्या मेड इन इंडिया या शब्दांना जगाच्या बाजारपेठेत मोठं वजन आलंय. जगाच्या आर्थिक नाड्या भारताच्या हातात अजून पूर्णपणे आलेल्या नसल्या तरी भारतीय वंशाच्या बुद्धिवंतांनी आपल्या बुद्धीच्या झेपेनं सिलिकॉन व्हॅली काबीज केली आहे. ज्या गुगल शिवाय जगाचं पान सुद्धा हलत नाही त्या गुगलच्या प्रमुखपदी एका भारतीयाची म्हणजे मूळच्या चेन्नईच्या असलेल्या सुंदर पिचाईंची निवड झाली आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि गुणवत्तेनं एक शिखर सर करत पिचाई थेट CEO पदी विराजमान झाले. आर्थिकदृष्ट्या जगभर प्रभाव असलेल्या कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे बुद्धिमान येण्याची परंपरा पिचाई यांनी कायम ठेवली आहे. सत्या नाडेला फेब्रुवारी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO बनले तेव्हा भारतीय आनंदून गेले. पण फक्त पिचाई किंवा नाडेलाच नव्हे तर नोकियाच्या प्रमुखपदी राजीव सुरी, ॲडोबेच्या प्रमुखपदी शंतनू नारायण, कॉग्निझंटच्या प्रमुखपदी फ्रान्सिस्को डिसूजा, ग्लोबल फाउंड्रीजचे मुख्याधिकारी म्हणून संजय झा यांच्यासह कितीतरी भारतीयांनी आपली छाप पाडली आहे. LSIचे मुख्याधिकारी म्हणून अभिजित तळवळकर तर 2005 पासून कार्यभार सांभाळत आहेत. पेप्सिको कंपनीच्या CEO म्हणून इंदिरा नुईंची निवड लक्षवेधी ठरली होती. फक्त नुईच नव्हे तर दियाजिओच्या प्रमुखपदी इवान मेडीज, मास्टरकार्डच्या प्रमुखपदी अजय बग्गा, DBS समूहाचे मुख्याधिकारी म्हणून पीयूष गुप्ता, सँडिस्कचे प्रमुख संजय मल्होत्रा, रेकिट बेकिनसायरच्या CEO पदी राकेश कपूर अशा भारतीय वंशांच्या बुद्धिमंतांनी आपली पताका जागतिक पातळीवर फडकत ठेवली आहे. मेड इन इंडिया म्हणजे गुणवत्ता ही एका वेगळ्या जागतिक पातळीवर मूळ भारतीय वंशाच्या बुद्धिमंतांनी जगाला दाखवून दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मेड इन इंडिया याच्यावरचा हा रिपोर्ट पाहिला. पण याविषयीच आपण चर्चा करणार आहोत आणि आज चर्चेसाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ उद्योजक आणि IT तज्ञ दीपक घैसास. दीपक घैसास, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत
सुधींद्र कुलकर्णी हे IIT मुंबईचे स्नातक आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ विचारवंत लेखक आहेत. सुंदर कुलकर्णी, आपलं स्वागत. शिक्षण क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये ORFच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठं काम केलंय, तेही आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्याकडे एक विशेष निमंत्रित आणि पाहुणे आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी त्यांना का बोलवलंय. त्यांना मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून बोलवलेलं नाही, त्यांना मी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणून बोलवलेलं नाही, त्यांना मी फक्त बिट्स पिलानीचे आणि त्यानंतर बर्कलीमध्ये शिक्षण घेतलेले, कॅलिफोर्नियाच्या बर्कलीमध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलीमध्ये शिक्षण घेतलंय म्हणून बोलवलेलं नाही, त्यांना मी भारताचे माजी माहिती तंत्रज्ञान मंत्री, माजी राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कारभार होता म्हणून बोलवलेलं नाही, तर या विषयाचे एक जाणकार म्हणून बोलवले आहेत. स्वागत करूया पृथ्वीराज चव्हाण यांचं. पृथ्वीराजजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. या भागातला पहिला प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला प्रश्न आहे, पिचाई यांची निवड हा क्षण अभिमानाचा की आत्मपरीक्षणाचा? पिचाई यांची निवड हा क्षण अभिमानाचा की आत्मपरीक्षणाचा? दीपक घेसास, काय वाटतंय तुम्हाला? मला वाटतं दोन्ही आहे. कारण अभिमानाचा याच्याकरता की एक IIT खरगपूरमध्ये शिकलेला मुलगा पहिल्या जनरेशनचा मायग्रेट झाला आणि त्यानंतर आपल्या गुणवत्तेच्या जोरावर, आपल्या सचोटीच्या जोरावर इतक्या मोठ्या पदापर्यंत जाऊन पोचला की गुगलसारखी कंपनी जी प्रत्येक घराघरात पोचली ते त्याचा प्रमुख भारतीय झाला. पण दुसरी आत्मपरीक्षणाची अशी की गुगल भारतीय कंपनी का नाही आहे, किंवा हाच मुलगा भारतात राहिला असता आणि एखादी कंपनी जॉईन करून किंवा एखादी कंपनी सुरू करून त्याला स्वतःला गुगल बांधता आली नसते का, किंवा अशी कोणाला का बांधता येत नाही इथे? गुगल घ्या किंवा व्हॉट्सॲप घ्या किंवा बऱ्याच ज्या आता नवीन कंपन्या येत आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्याकरता आत्मपरीक्षण होण्याची जरुरी आहे. पण अभिमान नक्की वाटतो सगळ्यांना, अभिमान वाटतो आणि तोच क्षण आत्मपरीक्षणाचा देखील आहे. आपण जातोय पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे. पृथ्वीराज चव्हाण, याच्यापूर्वी अनेक भारतीयांची निवड झाली होती, परंतु ही निवड अतिशय विशेषत्वानं का नोंद घ्यावीशी लागते? कारण ज्या IT क्षेत्रातल्या दोन बलदंड कंपन्या आहेत, मग ते मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल, ज्याचा आमच्या आयुष्याशी रोजचा संबंध आहे, अशा दोन्ही कंपन्यांचे प्रमुख आता भारतीय वंशाचे आहेत. हा क्षण, तोच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येतोय, हा क्षण किती अभिमानाचा आणि त्यापेक्षा किती आत्मपरीक्षणाचा? ही गोष्ट निश्चितच सर्व भारतीयांच्या करता अत्यंत अभिमानाची आहे. त्याचबरोबर सुंदर पिचाई असतील किंवा त्यांचे सहकारी जे आज अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यांना निवडले गेले, त्यांचं अभिनंदनही करणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर आज किती भारतीय गुगलसारख्या कंपन्या निर्माण करू शकलेले आहेत, किंवा किती भारतीय भारतात केलेल्या कामामुळं त्यांची निवड झाली आणि ते शेवटी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचू शकले, हे विचार करण्यासारखं आहे. म्हणजे आज भारतामध्ये या शास्त्रज्ञांना किंवा इंजिनियर्सना वातावरण मिळत नाही, ज्यामुळं ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करू शकतील किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या उभ्या करू शकतील. हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा एक फार मोठा दोष आहे, किंवा या उणिवा आपल्याला पुढच्या काळामध्ये पूर्ण कराव्या लागतील, तरच कुठेतरी आपण नॉलेज बेस्ड इकॉनॉमी तयार करण्यामध्ये यशस्वी हो. बरोबर आहे. सुंदर कुलकर्णी, अभिमान आणि आत्मपरीक्षण दोन्हीचा क्षण आहे असं दोघांनी सांगितलेलं आहे. सवाल असा आहे की भारतीय वृक्षाला ही अशी परदेशी जाऊनच फळं किंवा फुलं आलेलं आम्ही किती वेळा बघायचं. इंदिरा नूई इथल्या होत्या, राजीव बग्गा इथले होते. आय कॅन नेम यू अनकीन नंबर ऑफ पीपल. त्यांच्याशी आपण अनेकदा बोललेला असाल, त्यांच्याबरोबर आपण पत्रव्यवहार केला असेल, ईमेल एक्सचेंज केले असाल, एखाद्या सेमिनारमध्ये परदेशात आपण डायस शेअर केला असेल. भारतीय वृक्षाला ही अशी परदेशी फळं किंवा परदेशात गेल्यानंतरच फळं का लागत आहेत? मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की हा क्षण अभिमानाचा आहे, आत्मपरीक्षणाचा आहे आणि कृतिशीलतेचा आहे. अभिमान का? तर जे गुगल ही एक आज प्रतिसृष्टी, म्हणजे खूप सुंदर नाव तुम्ही दिलात, तर या गुगलचा CEO भारतीय बनतो, भारतीय वंशाचा बनतो. 3 दिवसानंतर आपला स्वातंत्र्य दिन येणार आहे. म्हणजे हा जो स्वातंत्र्य दिन आहे, टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या लोकांना तरी हा खूप अभिमानाचा असेल. परंतु आत्मपरीक्षण सुद्धा व्हायला पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या प्रोग्रामची सुरुवात मेड इन इंडियाची भरारी या नावाने केली.
आता आपले पंतप्रधानांनी नवीन एक मिशन सुरू केलेली आहे, मेड इन इंडिया नाही, मेक इन इंडिया. म्हणजे बाहेर जाऊन नाही, इथे मॅन्युफॅक्चर करा, मेक इन इंडिया. मी असं म्हणेन की मेक इन इंडिया बरोबर इथे स्टडी इन इंडिया, रिसर्च इन इंडिया, इनोव्हेट इन इंडिया अँड क्रिएट ग्लोबल कंपनीज इन इंडिया. हे का होत नाही आहे ह्याचं एक कारण आहे. कारण इथे जसं एक्सलन्सचे आपल्याला चिन्ह दिसतात तसे इथे मीडियोक्रिटी पण खूप दिसते. जे 10व्या शतकात भारताला एक अरब पर्यटक आले होते, अल बरुनी. त्यांनी आपल्या देशातलं एकूण सायंटिफिक लँडस्केप ते पाहून त्यांनी काय लिहिलं आहे की दिस इज अ मिक्सचर ऑफ पर्ल्स अँड डंग. म्हणजे इथे हिरे मोती आहेत आणि इथे शेण पण आहे, ह्याचं मिश्रण. म्हणजे आज आपलं जो शिक्षण क्षेत्र आहे, इट मे बी हार्श असेसमेंट, पण आपला जो शिक्षण क्षेत्र आहे त्याचं वर्णन असंच करावं लागेल की इथे हिरे मोती आहेत पण खूप काही मीडियोक्रिटी आहे, ही गेली पाहिजे. ह्याच्यासाठी एक जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या लोकांनी मिळून काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं की आपण जर या एक जिद्दीने काम केलं तर पुढच्या एक 5-10 वर्षात हे मेक इन इंडिया सक्सेस होईल आणि इथे सुद्धा ग्लोबल कंपनीज इथे निर्माण होतील आणि एक नाही 10 नाही 100 असे नवीन सक्सेस स्टोरी आपल्याला पृथ्वीराज चव्हाण, आता यांनी इंजिनिअरिंगचा प्रश्न उपस्थित केला. आपल्याकडे 2 चित्र दिसत आहेत मला की 300 मुलांमधल्या एका मुलाला ऍडमिशन मिळेल अशी IITची स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता एका बाजूला दिसते, तर महाराष्ट्रामध्ये 1980च्या दशकामध्ये जे शिक्षणाचं खाजगीकरण झालं त्यातून प्रत्येक आमदार आपल्याकडे शिक्षण सम्राट होत गेला, त्यांची सगळी कॉलेजं निघाली. त्यातल्या 50% कॉलेजांची आत्ता अवस्था अशी आहे की फुकटात घ्या पण विकत घ्या, काही करा पण आमचा जास्त सोडवा, अशा प्रकारची आत्ता त्या कॉलेजची अवस्था आहे. तिथल्या जवळपास 60 ते 70% जागा इंजिनिअरिंगच्या आत्ता वेकंट पडलेल्या आहेत. अशा प्रकारची गोष्ट एकीकडे आहेत. म्हणजे 15 लाख इंजिनियर आम्ही निर्माण करतो, जेवढे इंजिनियर्स संपूर्ण अमेरिका आणि चीन याच्यामध्ये एका वर्षात निर्माण होतात त्यापेक्षा जास्त इंजिनियर एकटा भारत देश निर्माण करतो. पण त्या 15 लाखापैकी फक्त 5 लाख लोक हे नोकरीला लायक असतात. 5 लाख कसेबसे लायक होतात, तर 5 लाख लोक इंजिनियर्सना ग्रॅज्युएट झाल्यानंतरही 3 वर्षापर्यंत नोकरी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. काय सांगाल तुम्ही या व्यवस्थेबद्दल? एकीकडे आम्ही इंदिरा नुईचा अभिमान बाळगायचा, सत्या नादेलाचा अभिमान बाळगायचा, सुंदर पिचईचं कौतुक करायचं, आमची 56 इंची छाती अभिमानानं फुलून यायची, तर दुसरीकडे या इंजिनिअरिंगच्या वेकंट पडलेल्या जागा बघायच्या. या चित्राकडे कसं बघायचं? आशादायी का निराशादायी? पृथ्वीराजजी काय सांगाल? ही अत्यंत एक गंभीर चिंतेची बाब आहे, याबद्दल काही शंकाच नाहीये. आपल्या खाजगीकरणाच्या धोरणामुळं आज ग्रामीण भागातल्या किंवा सामान्य परिस्थितीच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पोहोचता आलं. पण आपण इतकी जास्त कॅपॅसिटी निर्माण केली आणि त्या कॅपॅसिटीमध्ये गुणवत्तादार शिक्षण देणं हे आपल्याला जमेनं झालेलं आहे. आज अनेक प्राध्यापकांची पदं रिक्त पडलेली आहेत. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात IIT मध्ये देखील जवळजवळ 40% शिक्षकांची प्राध्यापकांची पदं रिक्त पडलेली आहेत का तेवढ्या गुणवत्तेचे प्राध्यापक इथं मिळत नाहीत. आणि त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे 30% जास्त इंजिनियर्स हे नोकरी लागण्याच्या लायकीचे नाहीत. जवळजवळ 70% इंजिनियर्स यांना पुन्हा प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. हे एक दारुण चित्र आज आपल्याकडे दिसतंय. महाराष्ट्रामध्ये आपण माध्यमिक शिक्षण आकडे AICTE कडून मागितले आणि त्यामध्ये महाराष्ट्राची इंजिनिअरिंगमध्ये काय परिस्थिती आहे, याची गुणवत्ता कशी तपासायची, तर मी IIT मध्ये महाराष्ट्रामधून 12वी झालेले किंवा आंध्र प्रदेशमधून, उत्तर प्रदेशमधून IIT झालेले किती विद्यार्थ्यांना IIT मध्ये 12वी पास झालेला नाही, IIT मध्ये कितींना प्रवेश मिळाला म्हणून आकडे मागवले. मला आश्चर्याचा धक्का बसला.
2014चे हे आकडे आहेत. आंध्रामध्ये 4,975, राजस्थानमधून 4,293, उत्तर प्रदेशमधून 3,314 आणि महाराष्ट्रात फक्त 2,314 मुलं, महाराष्ट्रातली 12वी झालेली मुलं IIT मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. म्हणजे आज बाकी आपण अमेरिकेची तुलना तर सोडू द्या, पण महाराष्ट्राची तुलना आंध्राशी केली, उत्तर प्रदेशशी केली किंवा दिल्लीशी केली तर आपण आज खरंच मागं आहोत. आणि याचं एकमेव कारण मला असं वाटतंय की आपण जे माध्यमिक शिक्षणाचं संपूर्ण खाजगीकरण केले, शासनानं माध्यमिक शिक्षणाची सर्वत्र जबाबदारी झटकून टाकलेली आहे आणि त्यामुळे हे घडलेलं आहे. यापुढं गुणवत्तेवर भर दिल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. मग इनोव्हेशन किंवा रिसर्च किंवा मेरिट वगैरे हे फार दूर राहिले. आपण आता तुम्ही शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आणलात म्हणून मी सुंदर कुलकर्णी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही IITचे वन ऑफ द टॉप स्कॉलर्स होतात. IITचीच गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे असं दस्तूरखुद्द नारायण मूर्ती जे स्वतः IITचे स्नातक आहेत त्यांनी व्यक्त केलंय. या पार्श्वभूमीवर आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर IIT उघडल्या जात आहेत. त्यातल्या काही IIT मध्ये आरक्षित जागांमध्ये जी मुलं आली त्यातल्या 73 मुलांना 31 मार्क मिळाल्यानंतर सुद्धा प्रवेश मिळाला. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातल्या कित्येकांना आपला कोर्स पूर्ण करता म्हणजे पहिलं वर्ष सुद्धा झेपलं नाही म्हणून त्यांनी तो कोर्स सोडून दिला आणि जागा रिकाम्या राहिल्या. या विरोधाबद्दल आता तरी बोलायचं की नाही आम्ही? हे बोलायलाच पाहिजे, कारण आपल्या देशात शिक्षण आणि विशेषतः उच्च शिक्षण या क्षेत्रात आपल्या समोर 2 ध्येय आहेत, गोल्स आहेत. एक एक्सलन्स आणि दुसरा इक्विटी, म्हणजे गुणवत्ता, उत्कृष्टता आणि समान न्याय, म्हणजे सर्वांना संधी मिळाली पाहिजे. या दोन्ही ध्येय आपल्या जागी एकदम बरोबर आहेत. परंतु आपल्या देशात असं एक राजकारण आणि राजकीय क्षेत्रात अशी एक मानसिकता झालेली आहे की एक्सलन्स डझंट मॅटर आणि इक्विटीच्या नावाखाली काय चाललंय, भ्रष्टाचार, नोकरशाही आणि राजकीय प्रभुत्व वाढवण्यासाठी उच्च शिक्षणात त्यांचा हस्तक्षेप. ह्याच्यामुळे म्हणजे आज पृथ्वीराज चव्हाणजींनी जे महाराष्ट्राबद्दल सांगितलं, खरं म्हणजे महाराष्ट्रात आत्मचिंतन व्हायला पाहिजे. ही परिस्थिती का आली? IIT बद्दल बोलायचं झालं तर आधी 6 IIT होत्या, आज 20 झालेले आहेत आणि अजूनही 5 नवीन होणार आहेत. तर हे करताना IITच्या दर्जाचे जे शिक्षक पाहिजेत त्याच्यासाठी काही प्लॅनिंग झाली का, काही तयारी झाली का? नाही. ह्याच्यामुळे जसे चव्हाणजी म्हणाले की 40% ऑफ द फॅकल्टी पोस्ट आर वेकंट. म्हणून एक सर्वंकष विचार होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात बद्दल बोलायचं झालं तर गेल्या कित्येक वर्षात फक्त माध्यमिक शिक्षण नाही, उच्च शिक्षणाची जी एक उपेक्षा होत चाललेली आहे, इंजिनिअरिंग शिक्षणाची, ती जर बघितली तर महाराष्ट्रात खरंच एक दारुण परिस्थिती आहे. मी एक फिगर देऊ इच्छितो. in 2011-12 Maharashtra state GDP was 11 lakh crores. त्याच्यात प्रायमरी एज्युकेशनसाठी 13,000 कोटी, माध्यमिक एज्युकेशनसाठी 10,000 कोटी, उच्च शिक्षणासाठी किती? फक्त 1,500 कोटी रुपये. खासगीकरण होणारच जर सरकार खर्च करत नाही आणि राज्य सरकार फक्त केंद्राकडे बघून केंद्राने सगळं खर्च करावं अशी जर भूमिका घेतली तर ही खासगीकरण होणारच. आणि खासगीकरण विथ ओनली कमर्शियल, फक्त आणि फक्त धंद्याचा हेतू लक्षात ठेवून केलेलं खासगीकरण आहे. शिक्षणाला मारक आहे. मग त्याच्यातल्या सत्य नाडेलला मिळणार नाहीत, सुंदर पिचाई मिळणार नाहीत. सुंदर पिचाई यांची गुगल या कंपनीच्या सर्वोच्च पदी, CEO पदी, प्रमुख पदी नेमणूक झाल्यानंतर अभिमानानं छाती फुलण्याचा जसा क्षण तसाच तो आत्मपरीक्षणाचा आहे असं दीपक घैसास यांनी परखडपणे सांगितलं. तर ही परिस्थिती यायला इथली शिक्षण व्यवस्था आणि त्याचा अधपतन कसं कारणीभूत आहे याचं विवेचन आपल्याकडे दीपक घैसास यांच्यानंतर डॉक्टर सुंदर कुलकर्णी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. सवाल असा आहे की याच्या पलीकडे जाऊन उद्योजकतेमध्ये सुद्धा ही बीजं आम्हाला का बरं दिसत नाहीत? एका ब्रेक नंतर याची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मेड इन इंडिया.
मेड इन इंडिया या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण, सुंदर कुलकर्णी आणि दीपक घैसास आहेत. आपण हा विषय आज चर्चेला का घेतला? खरं तर संसदेतला गदारोळ, पंतप्रधानांना काँग्रेसने विचारलेले 7 प्रश्न, त्यावरची उत्तरं, हे सगळं मला आज चर्चेला घेता आलं असतं. परंतु यावर्षी याबद्दलची चर्चा संसदेतच पूर्ण व्हायची आहे. ती पूर्ण झाल्यानंतर पूर्ण अभ्यास करून या विषयावर मी जरूर कार्यक्रम करेन. परंतु आत्ताचा महत्वाचा क्षण म्हणजे कालची सकाळ जी उजाडली ती अत्यंत अभिमानानं उजाडली. एका भारतीय वंशाच्या सुंदर पिचाईची गुगलच्या सीईओ पदी इतक्या प्रचंड मोठी प्रतिसृष्टी निर्माण करणारा, आणि लक्षात घ्या 1998 साली ही कंपनी स्थापन झाली. म्हणजे आता हा कार्यक्रम बघत असलेली जवळपास 90% जनता याच्या आधी जन्माला आलेली होती. त्यांच्या आयुष्यात ही कंपनी कधी नव्हती. 98 साली आलेल्या कंपनीनं आमच्या आयुष्यावर एवढा प्रभाव टाकला की विश्वामित्र जशी प्रतिसृष्टी निर्माण करतो तशी प्रतिसृष्टी त्यांनी निर्माण केली, आणि त्याचा प्रमुख हा भारतीय वंशाचा आला. हे सगळं भारतात का घडत नाही याची आपण कारणमीमांसा पाहत होतो. त्याचं प्रमुख कारण पृथ्वीराजजींनी सांगितलं आणि त्याला सुंदर कुलकर्णींनी दुजोरा दिला, आणि तो म्हणजे शिक्षणामध्ये याचं मूळ आहे. परंतु उद्योजकतेमध्ये नेमकं काय घडतंय? उद्योजकतेच्या क्षेत्रात पण हेच घडतंय का? या भागात मी त्याचीच चर्चा करणार आहे. तो प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो प्रश्न आहे, आपल्याकडे उद्योजकता आणि इनोव्हेशन का बरं नाही? उद्योजकता आणि इनोव्हेशन म्हणजे साधारणतः नाविन्य ज्याला आपण म्हणू, ते आपल्याकडे का नाही? दीपक घैसास, जे इनोव्हेट करत नाहीत ते वाढू शकत नाहीत, आणि जे इनोव्हेट करतात ते वर्धिष्णू होतात, वाढत जातात, असा साधा नियम आहे. ज्या आयटी क्षेत्रात आपण 30-40 वर्ष आयुष्याची काढली आणि नंतर आता आपण व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणून त्याच्यात काम करतात, आपल्याकडे खरोखरच उद्योजकता आणि इनोव्हेशन म्हणजे नाविन्याचा ध्यास का नाही? याची कारणं कुठे आहेत? माझ्या मते नाविन्याचा ध्यास आहे आपल्याकडे, फक्त त्याचं उद्योगात कसं रूपांतर करायचं. कारण गावागावातून मी स्वतः बघितलेलं आहे की ज्याला आपण जुगाड टेक्नॉलॉजी म्हणतो, हा जुगाड टेक्नॉलॉजी हा प्रकार हा पूर्ण इनोव्हेटिव्ह आहे. आणि त्यातून ज्या ज्या संकल्पना, आम्ही इनोव्हेशनला तर मराठी शब्द नवसंकल्पना असं म्हणतो त्याला, की नवसंकल्पना ज्या ज्या भारतात निर्माण होतात त्या कदाचित बाहेर देशात होत नसतील, परंतु त्याचं कमर्शियलायझेशन कसं करायचं, त्याच्यापासून मॉनिटायझेशन कसं करायचं, त्याचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे त्याचं पेटंट्स कशी घ्यायची, ही कल्पना आपल्या इथे नाही. आणि तशी इकोसिस्टम आपण तयार करत नाही. पेटंट ऑफिसला तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला त्यातली गंमत समजेल की तिथे काय प्रकार चालतो तो. तर त्यामुळे जी इकोसिस्टम पाहिजे ती आपल्या इथे नाही आहे. नाही तर गरिबीत वाढणाऱ्या आपल्या देशातल्या लोकांना इतके कन्स्ट्रेंट्स आहेत की त्याच्यापासून जर का इनोव्हेशन नसेल तर त्यांना जगणं शक्यच नाही आहे. मुंबईत राहणारा दररोज मुंबईला जाणारा माणूस उपनगरात हा इनोव्हेटिव्ह वेज करत करतच बिचारा पोचतो. तुम्ही साधी एक्सप्रेसो कॉफी कुकरमधनं काढून घेणारा माणूस किंवा लस्सी ही वॉशिंग मशीनमध्ये करणारा माणूस की 50-60 लिटर लस्सी हवी असेल तर ती वॉशिंग मशीनमध्ये तयार करून करणारा, हे इनोव्हेशन्स आहेत. ओके, पण त्याचं ॲप्लिकेशन शेवटी कसं करायचं आणि त्याचं मॉनिटायझेशन कसं करायचं, कमर्शियलायझेशन कसं करायचं, याला जी इकोसिस्टम लागते ती भारतात नाही आहे, आपल्या समाजात नाही आहे. मी नुसतं शिक्षण पद्धतीला मी दोष देणार नाही, तर कुटुंबात सुद्धा ती एक एनकरेजमेंट पाहिजे, प्रोत्साहन देण्याची आपल्याकडे नाही. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की उद्योग चालू करण्यासाठी जे एक पोषक वातावरण लागतं, ज्याला आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणू, त्याच्या यादीमध्ये भारताचा नंबर हा साधारणतः 180 देशांच्या यादीत 80च्या आसपास किंवा 83. 189 देशांमध्ये 183 आहे. 189 देशामध्ये 183 आहे. पृथ्वीराजजी, सरकारला उद्योजकतेचं किंवा नाविन्याचं किंवा नवसंकल्पनांचं इतकं वावडं का की स्वातंत्र्याचा 69वा वर्धापन दिन आम्ही आता 2 दिवसांनी साजरा करणार आहोत, तरी देखील आम्हाला नवमतवाद किंवा नाविन्य, उद्योजकता हे आम्हाला साधारणतः शापासारखे वाटतात, ती वरदानं वाटत नाहीत? असं नाहीये. मला वाटतं आपल्या भारतातले जे वातावरण आहे, जी इकोसिस्टीम आहे, ती उद्योजकतेला किंवा रिस्क टेकिंगला पोषक नाही आहे. आज आपण पाहिलं तर एखादा IIT मधून पास झालेला युवक किंवा त्यांची एक टीम असेल, ती जर बँकेकडे गेली किंवा एखाद्या व्हेंचर कॅपिटलिस्टकडे भांडवल द्या म्हणून सांगायला गेली तर कोणी ते धाडस करायला तयार होत नाही. तशा प्रकारच्या वित्तीय संस्था आपण करू शकलेलो नाही. यशस्वी होते हे व्हेंचर कॅपिटलमधला नियम आहे. तर ती सगळी इकोसिस्टम करायला सरकार कमी पडले, ही पहिली गोष्ट आहे. आपले उद्योग जर घेतले तर उद्योग देखील आपल्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात R&D सेंटर, रिसर्च सुरू करावं, आपल्या उत्पादनाचा एक मोठा वाटा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता खर्च करावा, अशी मनोवृत्ती किंवा प्रवृत्ती आपल्या देशामध्ये नाही आहे.
त्यामुळे बाहेरून काहीतरी उत्पादन आणायचं, कुठूनतरी टेक्नॉलॉजी आणायची, तीच इथं करायची आणि कमी खर्चात करून पगार कमी देऊन कर्मचाऱ्यांना कमी पगार देऊन आणि त्यातून काहीतरी एक लिव्हरेज निर्माण करायचं आणि मार्केट शेअर घ्यायचा. परंतु नाविन्यपूर्ण वस्तू शोधून काढून इनोव्हेशनच्या आधारावर एक इनोव्हेशन बेस्ड एंटरप्राइजेस तयार करायचा आपला अजिबातच काही त्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. म्हणून काही दिवसापूर्वीच नारायण मूर्ती यांनी एका कन्व्होकेशन ॲड्रेसमध्ये ही खंत व्यक्त केली होती की IITs असतील किंवा सायन्समधलं, विज्ञानामधलं सर्वात मोठी आपली संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असेल, काहीही एखादेही प्रॉडक्ट किंवा एखादी प्रोसेस असा आपण शोधून काढलेला नाही जो जगामध्ये नेतृत्वाच्या परिस्थितीमध्ये गेला असेल. आता इथून तयार झालेले इंजिनियर्स गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीमध्ये अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये जातात, तिथं ते चांगलं करतात, ते जात्यात हुशार असतात, त्यांना तिथे चांगलं वातावरण मिळतं आणि ते यशस्वी होतात. पण आपण मात्र ती इकोसिस्टीम या ठिकाणी आपल्या देशामध्ये तयार करू शकलेलो नाही. त्यामध्ये सरकार जितकं दोषी आहे, उद्योग जितके दोषी आहेत, शिक्षण व्यवस्था जितकी दोषी आहे, त्यामध्ये समाजामधली संस्कृती देखील दोषी आहे. कारण आपण आज विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करत नाही. पृथ्वीराजजी, या मुद्द्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला उद्युक्त करत नाही, या विषयावर आपण बोलणार आहोत. परंतु आपण जशी सरकारची बाजू सांगितली सुधीर कुलकर्णी, तशीच बाजू उद्योजकांची आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो आणि दोघांना हा प्रश्न मी नंतर विचारणार आहे. पहिले उत्तर सुधीरकडून घेऊया. सुधीरजी, 4,31,000 पेटंट फाईल केली गेली भारताची आत्ताच्या परिस्थितीत. त्यातली फक्त 30,000 ही अस्सल भारतीय अशी म्हणता येतील. बाकीची सगळी ही भारतात गुंतवणूक केलेल्या परदेशी कंपन्यांनी किंवा परदेशी संशोधकांनी इथं फाईल केलेली आहेत. पॉईंट नंबर 1, 10 लाख लोकसंख्येमागे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ज्याचा उल्लेख आता पृथ्वीराजजींनी केला. रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणारी लोक किती, तर ब्राझीलमध्ये 1,500, जर्मनीमध्ये 7,000, चीनमध्ये 3,500 आणि भारतामध्ये 250. म्हणजे इथल्या कंपन्यांना बॅलन्स शीट जर तुम्ही कोणाची काढून बघितलीत तर 2.5% म्हणजे 2.5% म्हणजे फार सेलिब्रेशन टाइम आहे असं म्हणता येईल. तेवढे सुद्धा R&D मध्ये आपण खर्च करत नाही. R&D ला प्रतिष्ठा नाही, त्यामुळे नाविन्याचा ध्यास नाही. सरकारी धोरणं पूर्वीच्या काळचं असलेलं लायसन्स राज याला जेवढं कारणीभूत आहे, त्याहीपेक्षा इथल्या उद्योजकांची, उद्योजकतेची मानसिकता कारणीभूत नाही आहे. आर दे नॉट टू बी इक्वली ब्लेम फॉर दिस? त्यांची मानसिकता नक्कीच जबाबदार आहे. परंतु या नॉलेज इकॉनॉमीमध्ये यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. एक तर शिक्षण क्षेत्रात इनोव्हेशन पाहिजे, उद्योजकतेमध्ये इनोव्हेशन पाहिजे, परंतु जसं घायसास म्हणाले तसं इथे एक इकोसिस्टम पाहिजे. आता सुंदर पिचाई किंवा सत्य नाडेला अशासारखे अमेरिकेत काय यशस्वी होतात? मी एक सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय म्हणजे किंवा भारतीय वंशाचे आज फक्त 6% आहेत, परंतु स्टार्टअप कंपनीज म्हणजे नवीन चालू करणाऱ्या कंपनीज क्वाइट ट्रू 15%. आणि इमिग्रंट पॉप्युलेशन जो आहे म्हणजे बाहेरच्या देशातून आलेले जो लोक आहेत त्यांच्याकडून जे स्टार्टअप कंपनी झालेले आहेत ते 35% इंडियन्स. क्या बात है, क्या बात है. ह्याचं कारण काय की तुम्ही तिथे ईज ऑफ बिझनेस, ईज ऑफ स्टार्टिंग अ बिझनेस, ईज ऑफ इवन क्लोजिंग डाऊन अ बिझनेस, ह्याची आज म्हणजे आज टेक्नॉलॉजी क्षेत्रात इतके परिवर्तन झपाट्याने चाललेले आहेत. आवर लेबर लॉज ऑल्सो हॅव टू चेंज. म्हणजे काँग्रेस, BJP यांनी भारतात जर आपल्याला खरंच एक नवीन उद्योजकतेची एक संस्कृती निर्माण करायची असेल आणि त्या उद्योजकतेची संस्कृतीमध्ये फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर्स त्यांना जर आणायचं असेल, यू हॅव टू मेक द ईज ऑफ डुईंग बिझनेस हिअर व्हेरी व्हेरी स्मूथ. आता तुम्ही म्हणालात की ह्यांना सुंदर पिचाईंना 350 कोटी रुपये त्यांचा पगार आहे. बेसिक पगार झाला, इन्सेंटिव्ह वेगळे. ते जेव्हा IIT खऱ्याला 6,700 रुपये सारांटा धरा तुम्ही मिनिटाला. म्हणजे 1000ची नोट खाली पडली तर उचलण्या एवढाही वेळ नाही. IIT खरगपूरला जेव्हा जे गेले ते काही म्हणजे मोठे उद्योजक परिवारातले नाहीत. चेन्नईच्या अशोकनगर मध्ये 2 खोल्यात राहणारे कुटुंब, फक्त एक लॅम्ब्रेटा स्कूटर. हा माणूस
स्वतःच्या परिश्रमाने IIT-ला जातो, स्टॅनफर्डला जातो, नंतर गुगलमध्ये येतो आणि CEO बनतो. हे फक्त त्यांनाच शक्य आहे असं नाही आहे. हे असे हजारो तरुण टॅलेंटेड मुलामुलींना शक्य आहे. परंतु त्यासाठी आपल्याला हे एक वातावरण होलिस्टिक निर्माण करायला चेंज लागेल. पाहिजे शिक्षण क्षेत्रात, उद्योजकतेमध्ये आणि इकोसिस्टम मध्ये. दीपक गायचा याच मुद्द्यावर ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न असा आहे की सत्य नादेला काय किंवा सुंदर पिचाई काय या निमित्तानं हा कार्यक्रम बघणारे जे अनेक कंपन्यांचे व्यवस्थापक ओनर्स आहेत त्यांच्यासाठी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि तुमचं मार्गदर्शन किंवा तुमचे विचार महत्वाचे अशा करतात. कारण अनेक कंपन्या आपण स्वतः चालवल्या आहेत, काही जगप्रसिद्ध कंपन्या आपल्या त्याचे आपण प्रमुख होतात. प्रत्येक कंपनीमध्ये एक ट्रान्सपरन्सी यावी, एक डेमोक्रेसी यावी, गुणवत्तेला समान न्याय किंवा समान वाव असावा. याचं उत्तम उदाहरण म्हणून या दोघांकडे पाहता येईल किंवा इंदिरा नूई पण आहे किंवा फॉर दॅट मॅटर विक्रम पंडित ऑल्सो आपल्याला म्हणता येईल. 20 वर्षापूर्वी JFK विमानतळावर एक बॅग घेऊन आलेली मुलं असतील त्यातला एकाचं नाव सुंदर पिचाई होतं आणि 20 वर्षात सर्वात जास्त पगार घेणारा असं म्हणून त्यांचं वर्णन केलं जातं. याला एक प्रचंड प्रकारची डेमोक्रेसी लागते, याला एक प्रचंड प्रकारचं खुलेपणाचं वातावरण लागतं, एक गुणवत्तेवर आधारित वर्क कल्चर लागतं. हा आपल्या जातीचा, हा आपल्या धर्माचा, हा आपल्या गावचा, हा माझ्या पॉलिटिकल लॉबीतला, याच्या पलीकडे जाऊन जेव्हा कंपन्या अशा प्रकारचं वातावरण ठेवतात तेव्हाच त्या गुगल बनतात. काय सांगाल? अगदी बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे जेव्हा पब्लिक कंपनी अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा कॅपिटल मार्केटमध्ये तयार होते त्यावेळेला ती कंपनी कशी चालवावी हे एका कुटुंबाकडे किंवा थोड्या 4 लोकांकडे न राहता शेअर होल्डर्स ॲट लार्ज आणि कॅपिटल मार्केट ॲट लार्ज, रेग्युलेटर्स ॲट लार्ज हे सगळे तुमच्याकडे बघत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला जो चेंज केला जातो तो चेंज त्या चेंजचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल, शेअर होल्डर्सवर काय परिणाम होईल, मार्केट व्हॅल्युएशनवर काय परिणाम होईल याचं पूर्ण ज्ञान असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यामुळे तो शक्यतो जास्तीत जास्त ट्रान्सपरंट ठेवून याचा फायदा जास्तीत जास्त एम्प्लॉईजना होईल, शेअर होल्डर्सना होईल याकडे बघितलं जातं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला निवडलं जेव्हा जातं तेव्हा तो भारतीय आहे म्हणून निवडण्यापेक्षा तो हुशार आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कंपनीतला चांगला आहे आणि तो आला तर त्याचं पुढे काहीतरी या कंपनीकरता आणखीन जास्त भलं करायचं पोटेन्शियल त्या माणसामध्ये आहे. या 3 गोष्टींकडे बघितलं जातं. भारतामध्ये तशी परिस्थिती अजून नाही आहे. एक तर कौटुंबिक कंपन्या आहेत. त्यामुळे मला जेव्हा विचारलं तर फॅमिली रन कंपनीमध्ये की आम्ही प्रोफेशनली मॅनेज कंपनी आहोत, म्हटलं तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या की मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून जॉईन झालेला तुमच्यातला एक यंग मुलगा किंवा मुलगी कॅन शी थिंक ऑफ बिकमिंग मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ दिस कंपनी. याचं उत्तर जर का येस असेल तर तुमची प्रोफेशनल मॅनेज कंपनी आहे. क्या बात आहे. पण जर का नो असेल आणि तुमच्याच फॅमिलीतला कोणतरी MD होणार असेल आणि तो मॅनेजमेंट ट्रेनिंग किंवा मुलगा किंवा मुलगी ही फक्त जनरल मॅनेजर किंवा व्हाईस प्रेसिडेंट किंवा प्रेसिडेंट होऊन बाहेर पडणार असेल आणि MD कधी होणार नसेल तर यू आर नॉट अ प्रोफेशनल मॅनेज कंपनी. ते ग्लास सिलिंग असतं आणि ते ग्लास सिलिंग असता कामा नये. ते ग्लास सिलिंग नव्हतं म्हणूनच अमेरिकेतल्याच नव्हे तर संपूर्ण जगाला कवेत घेणाऱ्या, प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या गुगलच्या CEO पदी 20 वर्षापूर्वी अमेरिकेच्या JFK विमानतळावर साधी एक बॅग घेऊन उतरलेला मुलगा आज त्या कंपनीचा सर्वात जास्त पगार घेणारा, जगातला सर्वात जास्त पगारदार असा CEO बनतो. हीच त्याची यशोगाथा, अभिमानाची का आपल्या पराभवाची, त्याहीपेक्षा सुद्धा याची मुळं आपल्या कुटुंब व्यवस्थेत किती आहे ज्याचा उल्लेख मगाशी पृथ्वीराजजींनी केला. त्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा G24 तास. आपण पाहताय मेड इन इंडिया. नमस्कार. मेड इन इंडिया या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण, सुंदर कुलकर्णी, दीपक घैसास आहेत. सत्य नादेला यांच्या नंतर सुंदर पिचाई या एका भारतीय वंशाच्या संशोधकाची, व्यवस्थापकाची गुगलच्या CEO पदी निवड झाली. हा क्षण अभिमानाचा की त्याहीपेक्षा आत्मपरीक्षणाचा? याला जबाबदारी इथली शिक्षण व्यवस्था, इथलं उद्योजकतेचं वातावरण की त्याहीपेक्षा सुद्धा अमेरिकेमधली असणारी लोकशाही आणि तिथलं उद्योगाला पोषक वातावरण, या सगळ्याची चर्चा करतो. पण याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे ज्याचा उल्लेख मगाशी पृथ्वीराजजींनी केला आणि तो म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था, त्यातलं वातावरण. हा त्या मुळाशी असलेला प्रश्न आहे. तोच प्रश्न आता आपण चर्चेला घेणार आहोत. पडद्यावर आपण तो प्रश्न पाहू शकता. तो प्रश्न आहे, गप्प बसा, प्रश्न विचारू नका. गप्प बसा, प्रश्न विचारू नका, ही संस्कृती कधी बदलणार? हाच प्रश्न घेऊन थेट जाऊया पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे. पृथ्वीराज चव्हाण, मगाशी आपण याचा उल्लेख करत होता, जबाबदार आहेत, या सगळ्याला आपण जबाबदार धरू, शिक्षणाला जबाबदार धरू, पण आमच्या कुटुंबामध्ये काय चाललंय तिथे देखील प्रश्न विचारू नका, गप्प बसा, दिलंय ते करा, अशाच प्रकारची संस्कृती दिसते.
आमचे गुलाम व्हा, म्हणजे मुलगा मुलगी आपलं सांगितल्यानंतर ऐकतो, याचाच फक्त अभिमान बाळगणारी कुटुंब असतात. काय सांगाल आपण? मला वाटतं ही कुटुंब व्यवस्था आपल्या देशात आहे, आपल्या राज्यात आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. आर्थिक परिस्थिती बदलायला लागली, पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडायला लागला की आपोआप या परिस्थितीमध्ये बदल होईल. पण आज एका बाजूला कुटुंब व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण व्यवस्था किंवा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा. आज आपल्या प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षकाचा काय दर्जा आहे? आज शिक्षक आहेत का अशा दर्जाचे की ज्यांना आपण जर प्रश्न विचारले तर ते धाडसानं उत्तर देऊ शकतील किंवा विद्यार्थ्याचं कौतुक करतील? आपण अशी व्यवस्था निर्माण केलेली नाही. आज आपली शिक्षण व्यवस्था फक्त डिग्री घ्या आणि नोकरी मिळवा आणि कुठेतरी कारकुनी किंवा खरडेघाशी करत बसा, अशा प्रकारची आपली शिक्षण व्यवस्था आहे. त्याच्यावर आपण अजून जायला काही तयार नाही. आणखीन एक फार चिंतेचा विषय, अर्थात कुटुंब व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन मला बोलायचं आहे की IITच्या विस्तारामुळं IITचा जो ब्रँड आहे तो कोसळायला लागलेला आहे, ज्याची चिंता नारायण मूर्तीने देखील आता अलीकडे केली. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे कुटुंब व्यवस्थेमध्ये फक्त डिग्री घ्या आणि डिग्री घेऊन इंजिनिअरिंग असाल तर अमेरिकेला जा, तिथं तुम्हाला खूप पैसे मिळतील, किंवा इतकी गुणवत्ता नसेल तर मग कुठेतरी इंजिनियर किंवा एखादी सायन्सची पदवी घेऊन मग इथं कुठेतरी नोकरी लागते की त्या विचारात आपण बसा. नोकरी लागली की विषय संपला. आणि त्यामुळं आयुष्यभर आपण विद्यार्थी राहायला पाहिजे. आज विज्ञानाचा विस्फोट गुगलमुळं किंवा इंटरनेटमुळे झालेला आहे, त्याचा फायदा घेऊन आपण सतत काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे. आपल्या गुणवत्तेमध्ये वाढ केली पाहिजे, आपले व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे. हे शिक्षण आपण अजून देऊ शकलो नाही. आणि त्यामुळं मला वाटतं की अर्थात हळूहळू परिस्थिती बदलते आहे, पण निमशहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये ही बिलकुल परिस्थिती अशी नाही आहे. शहरी भागामध्ये मुंबई, पुण्यात, दिल्लीसारख्या शहरामध्ये थोडी परिस्थिती बदलायला लागलेली आहे. आणि ही सगळी मंडळी याच परिसरातली, आज सुंदर पिचई असतील तेही चेन्नईचे आहेत. परिस्थिती जरी सामान्य असली तरी वातावरण मात्र चेन्नईचं होतं. बरोबर. आणि ही मंडळी मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये शिक्षण घेऊन ही पुढे गेलेली आहेत, त्या व्यवस्थेमध्ये गेलेली आहेत. परंतु मूलभूत व्यवस्था आपल्याला करावी लागेल. एक घरामध्ये पालकांचं शिक्षण झालं की आपोआप शैक्षणिक गुणवत्तेकडे त्यांचं लक्ष जाईल. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या प्राथमिक शिक्षणामध्ये, मग ती शासकीय असेल किंवा खाजगी असेल, त्यामध्ये गुणवत्ता 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 यावर आपल्याला भर द्यावा लागेल. आपण आज सरकारी शिक्षकाला नोकरी देण्यामध्ये त्यांची युनियन तयार होते, मग त्यांचा राजकीय दबाव वाढतो आणि जणू काही सगळी शिक्षण व्यवस्था, आज 30,000 कोटी रुपये महाराष्ट्रात आपण शिक्षण व्यवस्थेवर खर्च करतो, ते फक्त शिक्षकांच्या नोकऱ्या कायम ठेवण्याकरता, त्यांना चांगल्या ठिकाणी बदल्या देण्याकरता सगळ्या सरकारचं लक्ष असतं. विद्यार्थी हा घटक कुठं आपल्याला दिसतच नाहीये. आणि हे आपल्याला बदलावं लागेल, समाजाला बदलावं लागेल, राज्यकर्त्यांना बदलावं लागेल. ग्रामीण भागातल्या चित्रात तसं फार वेगानं बदलतंय पृथ्वीराजजी. ग्रामीण भागामध्ये अनेक चांगले उद्योजकतेच्या कल्पना निर्माण होत आहेत. दीपक, याच्यात काय सांगाल? मला वाटतं गप्प बसा मुळात ही संस्कृती आपली नाही आहे. आपले सगळे महाभारतापासून सगळी पुस्तकं आपली बघाल किंवा जुन्या परंपरा बघाल, या सगळ्या गुरु आणि शिष्यामधल्या किंवा दोन व्यक्तीच्या संवादातून निर्माण झालेल्या सगळ्या कथा आहेत त्या. कोहम. तर त्यामुळे ही आपली संस्कृती नाही. मला वाटतं ब्रिटिशांच्या काळात जेव्हा त्यांना लक्षात आलं एकेकाळी की आपली शिक्षण संस्था इंग्लिश याच्यापेक्षा चांगल्या आहेत जास्त, तेव्हा त्यांनी या खच्चीकरण करून ब्रिटिश पद्धत जी आणली आणि त्याच्यामधून हे सगळे नोकरदार लोक तयार झाले आणि गप्प बसा संस्कृती ही गेल्या 100-150 वर्षातली संस्कृती आहे. मूळ आपली भारतीय संस्कृती नव्हे ती. आणि गप्प बसा याच्याबरोबरच मुलांना शक्यतो दुसरं काही विचार करून द्यायचा नाही. हे जशी पालकांची आणि शिक्षकांची असते तशी एकंदर आपल्या समाजाची पण असते. की तर गुगलसारखी आपण जेव्हा गोष्ट चालू केली, गुगलचे दोघेही जे सायंटिस्ट आहेत, म्हणजे प्रमोटर्स आहेत, हे PhD करणारे आणि PhD मध्ये सोडून दिलेले, कारण त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी नवीन करता येईल. ते AOL कडे गेले आपलं प्रपोजल घेऊन, तेव्हा त्यांना $2 मिलियन मध्ये तुमचं सगळं आम्हाला विका म्हणून सांगितलं. तेव्हा त्यांनी म्हणाले की आम्हाला एवढ्या स्वस्तात विकायचं नाही, आम्हाला वाटतं की आमची कल्पना खूप मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला इन्व्हेस्ट करणारा सुद्धा भारतीय होता, की ज्याने $10,000 $20,000 त्याने पहिले दिले आणि आता त्याचे किती झालेत, बिलियन्स कन्वर्ट झालेत त्याचे. त्या माणसाचे कौतुक आहे की त्याने हे ओळखलं. तशी परिस्थिती भारतात आता हळूहळू येते. पण मुळात रिजेक्ट झालेले हे गुगलची संकल्पना नंतर त्यांनी पुढे ढकलली, PhD कंप्लीट न करता केलं. हे जर का भारतात एखाद्या मुलांनी इंजिनिअरिंग सोडून आपली कंपनी चालू केली तर त्याचं लग्न सुद्धा होणार नाही. ही आपली समाज व्यवस्था आहे.
त्यामुळे शिक्षण व्यवस्था जशी आहे तशी समाज व्यवस्था, आणि म्हणून मी म्हटलं की इकोसिस्टम त्याकरता तयार होणं अत्यंत जरुरी आहे. या समाज व्यवस्थेबद्दल काय म्हणा सुंदरजी? ते बघा, हे गप्प बसा प्रश्न विचारू नका हे फक्त कुटुंब व्यवस्थेमध्ये नाही आहे, राजकीय व्यवस्था, सरकारी व्यवस्था, तिथे सुद्धा हेच चाललेलं आहे. आज गुणवत्ता का नाही आहे उच्च शिक्षणामध्ये? एक उदाहरण देतो. इथे जी नोकरशाही आहे ती नोकरशाही बदलली पाहिजे हा जर कोणी प्रश्न विचारला तर हेच जे नोकरशहा आहेत किंवा मंत्री आहेत ते म्हणतात गप्प बसा. ऑटॉनॉमी म्हणजे स्वायत्तता याची जर मागणी केली गेली तर म्हणतात गप्प बसा. स्वायत्ततेचे फायदे होतात. आणखीन एक मी सांगतो, आणखीन एक उदाहरण देतो मी. गुणवत्ता का वाढत नाही आहे? कारण जोपर्यंत तुम्ही एक्सलंट टीचर्स, क्वालिटी टीचर्सना नेमत नाही, मेरिटवर नेमत नाही, मग तुम्हाला चांगले म्हणजे विद्यार्थी कसे मिळणार? म्हणून ओनली मेरिट बेस्ड सिलेक्शन ऑफ टीचर्स. म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्रात असो किंवा एकूण भारतात उच्च शिक्षणामध्ये रिझर्वेशन बेस्ड अपॉइंटमेंट किंवा प्रमोशन ह्याच्यावर पुनर्विचार व्हायला पाहिजे. हा प्रश्न विचारला गेला तर गप्प बसा हा जो ही जी एक मानसिकता तयार झालेली आहे ही बंद झाली पाहिजे. परंतु या शेवटच्या भागात मी एक थोडासा आशावाद आणू इच्छितो. मी म्हणजे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन तर्फे आम्ही एक रिसर्च बेस्ड स्टडी केली. पुण्यात एक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे खूप नामांकित कॉलेज आहे. तिसरा चालू थर्ड ओल्डेस्ट. अँड इन द लास्ट 10 years गेल्या 10 वर्षामध्ये ऑटॉनॉमी जी त्यांना मिळाली होती त्याचा वापर करून आणि IIT बॉम्बेच्या मेंटरशिपमुळे त्यांनी 10 वर्षात COEP ला IIT लाईक इन्स्टिट्यूशन त्यांनी बनवलेली आहे. IIT मुंबईला किती फंडिंग मिळतं? हा, हे बघा, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. IIT बॉम्बेला 300 कोटी रुपये मिळतात आणि COEP ला 30 कोटी रुपये. म्हणून आम्ही ह्या रिपोर्टमध्ये सांगितलंय की अ ब्लूप्रिंट फॉर रेप्लिकेटिंग COEP सक्सेस स्टोरी इन 100 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन इंडिया. म्हणजे इट्स अ लो कॉस्ट इनिशिएटिव्ह. ह्याचा विमोचन राज्यपालांनी केला, विद्यासागर रावजींनी. त्यांनी घोषणा केली की महाराष्ट्रात आपण 50 इंजिनिअरिंग कॉलेज निवडूया, चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस निवडूया आणि त्यांना IIT लाईक त्याच्यामधून जे वातावरण निर्माण होईल त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला सत्य नदेला काम सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रात हे काम सुरू झालेलं आहे आणि याला महाराष्ट्र शासनाने पाठिंबा दिली पाहिजे. विनोद तावडेजींनी, देवेंद्र फडणवीसजींनी दिली पाहिजे. म्हणजे पुढच्या एक 5-10 वर्षात महाराष्ट्रात दिस इज द क्वेश्चन विच आय वॉन्ट टू आस्क. महाराष्ट्रात तिघांना हा प्रश्न आहे. आपण पृथ्वीराजजींपासून सुरुवात करूया. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पृथ्वीराजजी, भारतीय मायक्रोसॉफ्ट किंवा भारतीय गुगल व्हायला अजून किती काळ वाट पाहावी लागते असं आपल्याला वाटतं? हाऊ मेनी इयर्स? 10, 15, 5 years, 20 years? काय 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 सांगू शकता आपण? 3-4 क्षेत्र अशी आहेत. उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञानाबरोबर जैविक तंत्रज्ञानाचं विषय असेल. काही तंत्रज्ञानामध्ये आपल्याला झपाट्यानं वाढ करता येईल. फार्मास्युटिकल रिसर्च असेल, त्यामध्ये वातावरण योग्य ते वातावरण तयार करणं तितकंसं अवघड नाही आहे. पण तुम्ही एक उदाहरण या ठिकाणी एक वेगळा थोडासा विषय मांडू इच्छितो. जे यशस्वी उद्योगपती आहेत, आज इन्फोसिस सारखी कंपनी असेल, महिंद्रा सारखी कंपनी असेल, इन्फोसिसनी शिक्षणाकरता खूप मोठी मदत केली. शिक्षण संस्थांना त्यांनी डोनेशन्स खूप मोठ्या प्रमाणात दिले. कुणाला दिलं तर इन्फोसिसनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीला $5.2 million दिले. आनंद महिंद्रानी हार्वर्ड युनिव्हर्सिटीला $10 million दिले. तिथं त्यांनी एक सेंटर उभं केलं. टाटानी हार्वर्ड युनिव्हर्सिटीला $50 million दिले. ते IIT मुंबईला किती दिले किंवा पुणे इंजिनिअरिंग कॉलेजला किती दिले? आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मोठ्या उद्योगपतींनी जे यशस्वी झालेले आहेत, कदाचित ते इनोव्हेशनवर बेस्ड नसतील, ते जुन्या पद्धतीच्या उद्योगामध्ये असतील, यशस्वी झाले असतील, पण आज ज्याला फिलॉन्थ्रॉपी म्हटलं जातं, आज हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये सुंदर पिचाई यांनी शिक्षण घेतलं ती स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी असेल, ती संपूर्णपणे खाजगी मदतीवर, खाजगी डोनेशन्सवर, खाजगी फिलॉन्थ्रॉपीवर पुढे आलेली आहे आणि त्यांचे बजेट आपल्यापेक्षा
100 पट जास्त मोठे बजेट आहे. म्हणून यांना हे करता येतं. आज MIT सारखं विश्वविद्यालय असेल अमेरिकेतलं, 103 मिलियन डॉलरचं बजेट आहे. खाजगी उद्योजकांच्याकडून पैसे मिळतात आणि हे आपल्या भारतात का घडत नाही? मग त्यामध्ये उद्योगपतींनी काय आपली जबाबदारी शेवटी फक्त या सगळ्या व्यवस्थेतून त्यांनी इंजिनियर तयार करायचे. ते इंजिनियर मोठ्या उद्योगपतींना इनपुट म्हणून वापरले जातात, रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं, त्यांचे ह्युमन रिसोर्सेस या व्यवस्थेमधून मिळतात. मग त्यांची काहीच जबाबदारी नाही का? त्या आपल्या प्रॉफिटमधले काही मोठ्या टॅक्स एक्झाम्पशन्स आहेत तर मोठ्या प्रमाणात फिलॉन्थ्रॉफीच्या रूपानं, देणगीच्या रूपानं या कंपन्या पुढे येत नाहीत. हे एक दुर्दैव आहे. हे आता हळूहळू परिस्थिती बदलायला लागलेली आहे, पण ते करणं अतिशय गरजेचं आहे. मला खात्री आहे की आपल्या देशात देखील मायक्रोसॉफ्ट सारख्या किंवा इतर कंपन्या येतील. आज टाटा कन्सल्टंटी असेल किंवा इन्फोसिस, विप्रो असेल, या कंपन्या मोठ्या झालेल्या आहेत, पण त्यांच्याकडून काही नवीन प्रॉडक्ट इनोव्हेट झालेले आहेत असं आपल्याला काही दिसत नाही. बऱ्याचशा ठिकाणी लेबर आर्बिट्राज करून स्वस्त किमतीचे मॅनपॉवर आपल्याकडे जे आहे त्याच्यावर फायदा कमवून या कंपन्या मोठ्या झालेल्या आहेत. नवीन इनोव्हेशन झालेलं आहे. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी मुद्दा मी सांगू इच्छितो, भारतीय वंशाच्या किती जणांना नोबेल पारितोषिक मिळाले? आज CV रमन सोडले तर एकाही भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला ज्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्यांनी भारतात काम केलेलं नाही. सत्या नादेला सारखं आणि सुंदर पिचाई सारखं त्यांनी देखील परदेशात केलं काम, परदेशी विश्वविद्यालयामध्ये काम केलं, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, पण भारतातल्या संशोधनाबद्दल, भारतातल्या कामाबद्दल नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. अगदी प्राथमिक शिक्षणापासून, माध्यमिक शिक्षणापासून सरकारी कॉलेजेस काढणं, सरकारी विश्वविद्यालय वाढवणं, त्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करणं हे करावं लागेल. पण आज आपण गुणवत्तेला प्राधान्य देत नाही. आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक विचित्र परिस्थिती झालेली आहे. ज्यांच्या शिक्षणाबद्दल शंका निर्माण झालेली आहे अशी व्यक्ती आज राज्याच्या आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा आपण किती वर्ष द्याल ते? पृथ्वीराजजी, आपण भारतीय मायक्रोसॉफ्ट किंवा भारतीय गुगल निर्माण व्हायला किती वर्ष द्याल? अशा कंपन्या, विशेषतः ई-रिटेलिंग क्षेत्रामध्ये कंपन्या पुढे यायला लागलेल्या आहेत. जागतिक दर्जाच्या कंपन्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. मी एवढंच म्हटलं की काही विशिष्ट क्षेत्र आहेत त्या ठिकाणी या कंपन्या वेगाने पुढे यायला लागलेल्या आहेत, पण मूलभूत संशोधन क्षेत्रामध्ये आपण खूप मागे आहोत. आपण जर ई-रिटेलिंग मध्ये पाहिलं तर फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या असतील किंवा शेअर टॅक्सी सर्व्हिस मधल्या कंपन्या असतील, त्या जागतिक दर्जाच्या कंपन्या व्हायला लागलेल्या आहेत. त्यांचं व्हॅल्युएशन पण पाहिलं तर कित्येक बिलियन डॉलरचं व्हॅल्युएशन व्हायला लागलेलं आहे. अशा क्षेत्रात आज भारतीय कंपन्या पुढे यायला लागलेल्या आहेत. म्हणून मला खात्री आहे की पुढच्या 5-7 वर्षामध्ये सरकारकडून जर योग्य धोरणं राबवली गेली, सरकारी व्हेंचर कॅपिटल कंपन्या पुढे आल्या, रिस्क टेकिंग आपण ॲबिलिटीला जर जोखीम उचलायला आपण जर प्रोत्साहन दिलं, तर मला खात्री आहे की हळूहळू IIT मधले इंजिनियर्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस मधले इंजिनियर्स पुढे येतील, कंपन्या सुरू करतील. ते करायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला फेल्युअर टॉलरेट करायला शिकलं पाहिजे. संशोधन म्हटलं की प्रत्येक गोष्टीमध्ये यश येणार नाही. 10 पैकी कदाचित एखादीच कल्पना यशस्वी ठरेल, पण ते आपल्याला त्या सर्व कंपन्यांना आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही आपल्याला मानसिकता निर्माण करावी लागेल. सरकारी कंपन्यांमध्ये, सरकारी बँकामध्ये, सरकारी धोरण निर्मितीमध्ये करावे लागेल. तर आपण निश्चितच पुढच्या 5-7 वर्षामध्ये जागतिक 5 to 7 years. दीपक घसास, तुम्ही किती वेळ द्याल? ओके, मी एवढं लांब नाही, पण पटकन मला सांगतो की एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय अर्थव्यवस्था या $2 ट्रिलियन आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था 17 ट्रिलियन, 18 ट्रिलियन डॉलरची आहे. त्यामुळे तिकडे ज्या गोष्टी होतात त्याचे एक आकार असतो वर्सेस भारतात जे होतं त्याचा एक आकार असतो. भारताची स्ट्रेंथ काय, आज 120 कोटी 125 कोटी जनता आणि ते तयार झालेलं मार्केट. तर या मार्केटमध्ये जसं चायनाने केलं, फॉर एक्झाम्पल चायनामध्ये अलिबाबा सारख्या कंपनीने जे काही साम्राज्य तयार केलं तसं भारतात करता येईल का? फॉर एक्झाम्पल विजा आणि मास्टरकार्ड दोन आपले जे रुपये म्हणून कार्ड जे आहे ते किती लोक वापरात आणतील, यासारख्या गोष्टींवरून ठरेल की अशी इकॉनॉमी तयार व्हायला आपल्या भारतामध्ये
किती मदत होईल, त्याच्यामध्ये जनतेचा भाग असेल, सरकारचा भाग असेल, ब्युरोक्रेसीचा भाग 10 असेल. वर्षात हे होईल पुढच्या? माझ्या मते 10 वर्षात होईल, कारण 10 आता नवीन- वर्षात होईल असा दोघांनी आत्मविश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. प्रेक्षको, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या प्रमुखपदी भारतीयांची नेमणूक याकडे आपण एक केवळ कर्तृत्वाच्या पंखांना अमेरिकेत बळ मिळतंय. कंपन्या कशा चालवायच्या याचं उदाहरण आम्हाला मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला घालून दिलं, तर दुसरीकडे आमच्या देशातल्या 3,500 इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून 15 लाख इंजिनियर दरवर्षी बाहेर पडतात आणि त्यातले 5 लाख इंजिनियर पहिले 3 वर्षात नोकरी मिळवू शकत नाहीत. जे पेटंट रजिस्टर होतात त्यातले 80% पेटंट, भारतात असलेले पेटंट हे भारतीयांनी सादर केलेले नसतात. संशोधन आणि विकासाच्या कामात सुद्धा आपला जो काही रेट आहे तो अत्यंत ज्याला आपण लोएस्ट ऑफ द लोएस्ट म्हणतो, हे सगळं चालू आहे. हे सगळं एका बाजूला असलं तरी सुद्धा चित्र फार मोठ्या प्रमाणावर बदलत आहे भारतामध्ये. अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. प्रेक्षको, घराघरात गप्प बसा, प्रश्न विचारू नका अशी संस्कृती आपण रुजवतो. त्यामुळे नाविन्याचा शोध घेणाऱ्यांची आपल्याकडे वानवा आहे. खरं तर नाविन्याचा शोध घेणारे मालक ठरतात आणि न घेणारे गुलाम ठरतात. नाविन्याचा विचार करणारी बुद्धिमत्ता हेच खरं आजच्या पिढीतलं, आजच्या जगातलं वरदान आहे. विचार करणं म्हणजे चाकरी करण्यासारखं आहे, पण आपण असा समाज निर्माण केलाय की जो चाकरांचा सन्मान करतो आणि वरदान विसरून जातो. इंदिरा नुई, सत्या नादेला, सुंदर पिचाई या भारतीयांच्या उत्तुंग यशामध्ये भारताच्या सध्याच्या अवस्थेची, पराभवाची कहाणी लिहिली गेली आहे. हे चित्र आपण बदलेल अशी आशा व्यक्त करूया. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.